नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये. इयत्ता 10वी विषय इंग्रजी आणि आपण बघतोय एलो स्टेटमेंट 19 मधली 40th ऍक्टिव्हिटी. बघा, या 40 डे मधली फर्स्ट ऍक्टिव्हिटी एक्झॅक्टली काय? टू अनेबल द स्टुडंट्स टू कॉम्प्रिहेंड द स्ट्रक्चर ऑफ अ सेंटेन्स, टू अनेबल द स्टुडंट्स टू आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ क्लॉजेस. छोटीशी ऍक्टिव्हिटी आहे, खूप कॉम्प्लिकेशन मध्ये मी जाणार नाही, थोडक्यात तुम्हाला समजावून सांगेल ऍक्टिव्हिटी. कळते? चला मग सुरू करू आपण. इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स आणि फॅसिलिटीज. तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहेत बघा. चेक द प्रिव्हियस नॉलेज ऑफ द लर्नर्स. स्टुडंट्सचं जे आहे त्या अगोदरचं नॉलेज तुम्ही एकदा चेक करून घ्या. सेकंड, चेक द कन्सेप्ट ऑफ सेंटेन्सेस, फ्रेजेस अँड क्लॉजेस. सेंटेन्सच्या स्ट्रक्चर काय असतं, फ्रेजेस काय असतं आणि क्लॉजेस काय हे त्यांना व्यवस्थित सांगा. ऑब्झर्व द पॅटर्न ऑफ थिंकिंग ऑफ द लर्नर्स. लर्नर्सचा थिंकिंग पॅटर्न काय ते समजून घ्या. स्टुडंट्स तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन त्या बघा. स्टुडंट्स विल ट्राय देअर बेस्ट टू आयडेंटिफाय सेंटेन्स स्ट्रक्चर. सेंटेन्सचं स्ट्रक्चर कसं आहे हे तुम्ही आयडेंटिफाय करायचं आहे. सेकंड, स्टुडंट्स विल ट्राय टू आयडेंटिफाय द मेन अँड सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज हा तुम्हाला समजून घ्यावा लागेल. थर्ड, स्टुडंट्स विल ट्राय टू फॉर्म सेंटेन्सेस ऑन देअर ओन आफ्टर देअर कन्सेप्ट आर क्लिअर. तुम्हाला स्वतःला सेंटेन्स बनवायचे जेव्हा तुमच्या कन्सेप्ट ह्या क्लिअर होतील त्यावेळेस. आता लर्निंग ऍक्टिव्हिटीकडे वळूया आपण. काय दिली बघा लर्निंग ऍक्टिव्हिटी. अ क्लॉज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट कंटेन्स अ सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. क्लॉज म्हणजे काय असतं की त्याच्यात सब्जेक्ट पण आहे आणि प्रेडिकेट पण आहे, त्याला आपण शक्यतो क्लॉज म्हणतो. द सब्जेक्ट ऑफ अ क्लॉज मे बी एक्सप्रेस्ड ऑर अंडरस्टूड. सब्जेक्ट क्लॉजचा जो आहे, क्लॉज जेव्हा म्हणतो आपण तेव्हा द सब्जेक्ट ऑफ क्लॉज मे बी एक्सप्रेस्ड ऑर अंडरस्टूड, त्याच्याबद्दल आपल्याला समजून घ्यावं लागतं किंवा सांगितलं जातं. देर आर टू टाइप्स ऑफ क्लॉजेस. फर्स्ट कोणता आहे, द मेन क्लॉज. त्याला इंडिपेंडेंट क्लॉज असं सुद्धा म्हटलं जातं. कंटेन्स द मेन थॉट ऑफ द सेंटेन्स अँड मेक सेन्स स्टँडिंग अलोन. एक्झाम्पल, सेंटेन्समध्ये जर मेन क्लॉज असेल तर ह्याचा अर्थ काय, ते सेंटेन्स अलोन ते स्टँड होतं, म्हणजे असतो तो, पण तो आपल्याला आयडेंटिफाय करायचा. बघा एक्झाम्पल दिलेलं त्यांनी. आय स्पोक टू द टीचर हु इज इन चार्ज. याच्यामध्ये मेन क्लॉज काय आहे तर अंडरलाईन केलेला जो आहे तो मेन क्लॉज आहे आणि रिमेनिंग पार्ट झाला हा सबऑर्डिनेट क्लॉज. सेकंड बघा, द डॉग दॅट वॉज स्पॉटेड. मेन क्लॉज. चेस्ट मी अक्रॉस द रोड. सबऑर्डिनेट क्लॉज. म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज हा मेन क्लॉजवर डिपेंडेंट असतो, पण मेन क्लॉज एकटा सांगता येतो आपल्याला. सेकंड बघा, अ सबऑर्डिनेट क्लॉज. डिपेंडंट क्लॉज, याला शक्यतो डिपेंडंट क्लॉज सुद्धा म्हटलं जातं. कॅन नॉट मेक सेन्स स्टँडिंग ऑन इट्स ओन. त्याचं एकटं जर सबऑर्डिनेट क्लॉज वाचला तर त्याच्यातनं काही असं वेगळा अर्थ निघत नाही. इथे बघा, हु इज इन चार्ज. आपण विचारलं पण अरे काय, कशाबद्दल विचारताय तुम्ही, तर आय स्पोक टू द टीचर हु इज इन चार्ज. म्हणजे याच्यामध्ये हु इज इन चार्ज हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. तुम्ही काय एक्झाम्पल बघा. I saw the cat when I reached home. I saw the cat हा झाला मेन क्लॉज. When I reached home, मग तुम्ही जर नुसतंच म्हटलं when I reached home तर याच्यातनं काही सेन्स नाही क्रिएट होत. सेकंड सेंटेन्स बघा. They went to the store so they could buy chocolates. मग सबऑर्डिनेट क्लॉज कोणता, अंडरलाईन केलेला बघा पार्ट. So they could buy chocolates हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. Subordinate clause add information to a sentence and function in the same way as nouns, adjectives or adverb. फंक्शन कशाप्रमाणे करतं, नाउन्स, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब्स प्रमाणे. आता पुढे एक्झाम्पल्स दिलेले, त्याच्यातल्या नाउन, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब आपल्याला आयडेंटिफाय करायचे. बघा, आय थिंक दॅट वी शुड ऑलवेज स्पीक द ट्रूथ. द ट्रूथ झालं नाउन. सेकंड, द अम्ब्रेला विच इज रेड इज माइन. रेड काय झालं इथे, adjective. Our class stops working when the bell rings. Adverb काय झालं मग इथे, stops. आणखी ते वर्किंग बद्दल माहिती सांगतंय. कळतंय? आता पुढे बघूया आपण. सॉल्व डेमो मध्ये ते काय म्हणताय बघा आपल्याला. टीचर विल इन्स्ट्रक्ट द स्टुडंट्स टू सॉल्व एनी ग्रुप्स सॉल्व द ऍक्टिव्हिटी इन ग्रुप्स. ग्रुपमध्ये तुम्ही एखादी ऍक्टिव्हिटी सॉल्व करायची. प्रॅक्टिससाठी ते काय म्हणता. The teacher will divide the students into groups and one group will have to photocopy of the main clause and the other group will have to subordinate clause. एकाने सबऑर्डिनेट क्लॉज बनवायचा, एका ग्रुपने मेन क्लॉज बनवायचा. ओके, मेन क्लॉज म्हणजे
सेंटेन्स डिवाइड करून घ्यायचं ते. टीचर विल आस्क स्टुडंट्स टू मॅच द मेन क्लॉज टू द सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज यांना आपण नंतर जंबल करायचं स्टुडंट्स मधले आणि मग त्यांना मॅच करायला लावायचं इतरांना. आता एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी बघा मग ते काय म्हणताय. क्लॉज मॅच अप. इथे बघा ती वरची ऍक्टिव्हिटी कशी. These are the courageous boys who helped the accident victim. झालं. Raj did not come because he was not. The car driver did not know where the bus stop was. कळतंय. आपण इथे मॅच केलं. इव्हॅल्युएशन मध्ये बघा मग काय आपलं. द टीचर विल चेक वेदर द स्टुडंट्स हॅव कॉम्प्रिहेंडेड द कन्सेप्ट ऑफ क्लॉज अँड देअर आयडेंटिफिकेशन. माय टेक अवे मध्ये आपण मग आज काय शिकलो एक्झॅक्टली. टुडे आय हॅव लर्न अबाउट द आयडेंटिफिकेशन ऑफ क्लॉज, मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. आपण मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज कसा असतो हा आपण ओळखला. टुडे आय हॅव लर्न टू आयडेंटिफाय द काइंड्स ऑफ क्लॉजेस. मग नाऊन, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब ह्या गोष्टी सुद्धा आपण आपल्याला इथे पाहायला मिळाल्या. समजतंय. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.